डिजी टपाल आलय. पॅड ठेवली. देवा. पॅड ठेवली पॅड. अरे आलं. गावरान ब्रोज मुंबई मॅन्शन मध्ये येऊन आता 5 आठवडे झाले आहेत. मुंबईत रमताना त्यांना गावाची आणि आपल्या कुटुंबियांची आठवण येतच असेल. मनातील भावना आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्याचा योग्य माध्यम म्हणजे पत्र. तुमच्या मनातल्या भावना तुम्ही पत्रात लिहून काढा. तुमची ही पत्र आम्ही तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवू. मस्त. पत्र लिहायला लावले. आता पत्र लिहायचं थ्यार म्हणलं आपलं एकतर अक्षर आधीच कुत्राचा पाय मांजराचा पाय कुत्रीला, एकतर माझ्या लिहायचं म्हणल्यावर जेव्हा येतं. आमचा काका आम्हाला वरडून वरडून दांबला तरी मी 5 वळी सुद्धा लेखनाशिवाय पुढे काही केलं नाही आज ताकाय. प्रिय आई बाबा, पप्पा मम्मी, काका काकी आणि माझ्या मित्रांना, मी इकडं बरा आहे, पण जरा कुठेतरी कमतरता वाटते की तुम्ही माझ्यासोबत नाही. तुम्ही मला कॉल करीत असतील पण तुमचा कॉल माझ्याकडून पोचणं झाला, ते मला वाईट वाटते. बायकोला एक आठवण म्हणून आईला त्यांना सांगायचं होतं की मी एकदम चांगला आहे, माझी काही काळजी करू नका, तुमची तुम्ही काळजी घ्या, मी एकदम इकडे निवांत आहे. तुला कसं वाटते इकडे? खुश. मनात आलं तेवढं पटापट लिहिलं. मला लय तुमची आठवण येते, सगळ्यांची आठवण येते. तसं 1.5 महिना झालं घरच्यांना भेटलो सुद्धा नाही आणि आठवणी त्यांच्या रात्रभर 5 दिवस झालं रडत होतो. 5 बादल्या भरल्या. रडू नको. आई वडिलांनी आणि घरातल्यानी माझा लय ताप झालाय. कारण 2 वेळा ऑपरेशन झाले, एकदा गाडीवरून पडलोय. सारखं किरकोळ काय तर माझं कंटिन्यू असायचं. त्यामुळं मला एकच सांगायचं की माझ्यामुळं खूप त्रास झालाय तुम्हाला. एवढा त्रास दिलाय की माझ्या जीवालाच माहिती मी काय त्रास दिलाय ते. माझ्याकडनं चुकी बोलली असेल तर माफ कर. मी परत ट्राय. चल ना, फुलच फेकलेत ना. पोरीनी एवढं बॅट. हसू नकोस, मला चिड येते. सिरियस मॅटर आहे, सिरियस मध्ये बोलायचं तर बोल, नाही तर निघितून. आणि 1 सेकंड, आता ना त्याला लिहायचं आहे ना, एकट्याला लिहून द्या. मेंटॉर नसल्यावरती काय हालत होते आणि मेंटॉर जी हेल्प करते ते नसल्यावर काय हालत होते ते समजलं पाहिजे. कोणी हेल्प नाही करायची. रेवती तू पण नाही करायची, तुम्ही पण नाही करायचं. मी खाली जाऊन पण सांगणार आहे, त्याला एकट्याला लिहून द्या. मग तिथं नाराज होऊन गेलो मी. काय यार कसं करायचं, मला पत्र मी तेवढं आलं मी तेवढं लिहिलं. मग रेवतीकडे गेलो, रेवतीला बोललो थोडंसं लिहून दे. रेवतीने काय लिहून दिलं नाही, फक्त जराशं सांगायला मदत केली. मी सांगा मला आता काय इथलं मला काय माहित नाही. माझी मेंटर खूप चांगली आहे, सांभाळून घेते मला. ते बी टाकते बाबा. माझ्या मेंटरने मला छोट्या भावासारखं सांभाळून घेतलंय. इथल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझ्या बहिणींनी बी ते चांगले ली. गायत्री, अनुश्री, 2.2, गुरली नव्हती, गुरलीचं नाव लिहि आपल्या. ते लेटर पवननी जाऊन वर टाकलं. ते लेटर लिहित असताना मला कळलं की पवनच्या आयुष्यात त्याची आत्या, त्याचे मामा मामी, भाऊ बहिणी आणि त्यांची मुलगी खुशी हे सगळे खूप महत्वाचे आहे. ते सगळं तो मिस करतोय. दादा आणि मम्मी, मी तुम्हाला पत्र पाठवत आहे. मिस करते त्यांना मी. चलो. मिस यू 23 14. टाकतोय पत्र माझं, कुणाला वाचून देऊ नका. पत्र वाचलं नाही पाहिजे, घरातल्यानेच वाचू देत माझे. गेले 8 टाकले बघा, लक्ष ठेवा. ऋषिकेश बा, मला तुझी खूप आठवण येत आहे. तू मला भेटतोस का? आम्ही तुझा शो पाहतोय आणि चांगलं वाटतंय. काल आम्ही पुरणपोळ्या केल्यानंतर तुझी आठवण आली आहे, ते खायला द्यायचं आहे. तर तू मला भेटायला येशील का? मला घेऊन जायला ये इथे. बाहेरचं आहे.
पहिले कळालंच नाही की तो व्हिडिओ गावाकडचा आहे की इकडचा आहे. आणि मग आम्ही माईक बघितला, आम्ही बॅकग्राऊंड बघितलं, असं वाटलं की अरे मुंबई मॅन्शन. तर मी फटफट सांगितली की अरे ऋषिकेश आई आली. मग हा लगेच पळून गेला. लई खुश झाली ती, म्हणजे तिला बोला शब्द नव्हतं. एकच म्हणली की तुझ्यामुळं हे बघायला मिळालं. मी म्हणलं माझ्यामुळं नाही का बाई, जे मराठीमुळं आणि चल भावा सिटीज या शोमुळं हे सगळं बघायला मिळाले. हे बघा पुरणपोळी आणल्या, ज्याला काल खायला मिळालं त्याला पुरणपोळी खायची. छान आहे, तू पण छान. कसं वाटलं तुम्हाला घर आमचं? छान वाटलं. छान दिसताय, छान सगळेजण छान करायला लागलाय. बोलतोय ना चांगलं, दीदी वगैरे म्हणतो ना. काय बांधतो कुणाबरोबर नाही ना? तशी जरा सवय आहे त्याला. घरात तर एकदम रौनक आली होती. खुश आहेत एकदम पहिलं आमच्या आता. बघितलं? तुमची काय बोलला तरी पण सांभाळून घ्या. हो. अरे नाही तेवढं तर आहे, समजून घेतोय आता. म्हणजे कुणाला पण काय तर म्हटला तरी पण हा. असं हे करा. समुद्र फिरायला गेल्यावर टास्क होता रे ते समुद्र जीवाची मुंबई. हा जीवाची. ते काय तर टास्क दिलता की ते वाळूत खेळल्यानंतर ते क्रिशला असं केलास की काय केलास तसं? हा तसं नाही करायचं. असं गड पप्पी घ्यायचं. छान केलास म्हणायचं. त्याच्यामुळे तर तू हे केलास, निघलास की. पण ऋषिकेश सगळ्यात छान खेळतोय. असं काही त्रास वगैरे काही नाहीये. मम्मी आल्या म्हणून खुश झालो, कारण ते आधीच कवा फिरलं नाही, पहिल्यांदाच आले फिरायला. पुढे ये ना. नाही ये ना, बोल की मम्मीशी. मला वाटलं होतं बा आपल्या तर काही येणार नाही घरचे, काय एवढं लांब येणार. दुसऱ्यांचे ते येले म्हटलं त्यांना भेटून थोडं बा मन शांत करून घ्यावा बा असं. अर्जुन बाहेर ये ना. तू का पत्रच पाठवता का? मी तुला भेटायला आले. रडला रडला. आई माऊलीची माया, अनमोल माया. पटकन आवाज ऐकल्याच की मी उठून निघून आलो. अर्जुन ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. ए आई, तू भासे ठाई ठाई. ए आई, तू भासे ठाई ठाई. खुशबिले झालं तुम्ही पाहिली माझ्यासाठी एवढं बा असं. आणि मला रडू बिले येत होतं बा, एवढ्या दिवसांनी मला दिसले आज. तुला कपडे आणीत, पेढे आणीत. त्याच्यात मी बी भरपूर खुश झालो बा. आता बा मला माझ्यासाठी बी कपडे आणले, पेढे आणले. एवढं भारी तरी तुला करमत नाही. पण तुम्ही ध्यान तुम्ही द्या ना, आता काय द्या ना. आता तुला 3 महिने कशा तरी काढायचे ना. आता चांगलं आहे ना. काय पाहिजे तुला? एवढी ठेपरा भाऊन ते काय सांगा त्या भाऊन त्यांना किती नवलवून झालं. तो टीव्हीवर दिसतोय भाऊन ते सांगा त्या. फक्त आत्या म्हणे अर्जुनना ना खडा खडा बोलले पाहिजे म्हणे. फक्त एवढंच नाही तर दुसरं काहीच नाही. खडा खडा बोलायचं तू. आता एक शॉट मध्ये पाहिलं होतं तू डायरेक्ट रडत होता. ते दिवशी मला अजिबात करमलंच नाही भाऊ. आता नाव गाजव 1.5 महिन्यासाठी. नापासपणा नको घेऊ, डोकं चांगलं लाव. मला असं वाटलं होतं मी आता घरीचे बा तिच्याकडं. मग मा मन शांत झालं तिला भेटून. बसलो तिकडं बोललो तिच्या संग. या असं घेऊन ये की. घेऊन ये की अर्जुन. मालेगावकर हे कोणी? नमस्ते. बापरे काय आणले तुम्ही? अर्जुन घरून काय काय आणलंय? आणले सगळ्यांची ओळख करून दिली मी. भाषा अशा आहे बा, सगळे पोरं चांगले आहे, सगळ्या पुरी चांगल्या आहे बा माझ्यासाठी बा. आता का अर्जुन बोलत नाही? तुम्हीच नाही इतके बोलत. तुम्हीच लाजतायत का?
बोलले पाहिजे ते ना. नाही नाही हसून राहिले बोलतोय तो पाहिजे. आता आता मस्त बोलायला बोलायला लागलाय लागलाय तो. आता त्याची पार्टनर बदलली जोआना. हे पोरायला दे रे वाटून एक एक आपल्या पोरायला. करा मॅडम. थँक्यू सगळ्यांना सगळ्यांना. माय साडी कोण लागली जाना मॅम ले अरे यार जाना मॅम. जोआना खूप भारी. कपडे बी दाखवले मी सगळ्यांना आणि जेव्हा मॅडमला साडी बी दिली. जेव्हा मॅडम बी खुश, मी बी खुश. वा वा जवाना. मला खूप सारी आवडतं हे गिफ्ट. खूप छान होते. मस्त दिसती. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंद जा येळकोट खंडेराव महाराज की जय. माझ्या पप्पाचा आवाज आला नाही थांबलो. ये रे माझ्या वाघा तुझा पप्पा आला तुला भेटायला. पप्पा आल्यामुळे आनंद झाला माझ्या मनाला वाटत होतं का ते बोलायला भेटत नव्हतं. भेटून घेतलं. सांगू शकत नाही, वर्णन करू शकत नाही बापाचं आणि लेकाची सव्वा महिन्यानंतर भेट होणं. आणि ते बी ना फोनवर बोलता ना फक्त टीव्हीवर पाहत. वेगळी दुनिया होती ती. चल बाबा चल तुझे मित्र मित्र दाखव मला. सेकंड मध्ये समजलं की रामाच्या पप्पांकडून त्याच्यामध्ये हा असा तो पॉझिटिव्ह वाला ऍटिट्यूड आलाय. त्यांनी लगेच सगळ्यांना मिठी मारली, सगळ्यांना भंडारा लावला. पप्पाला सगळ्यांची भेटली. मांडा आणला, पोळी आणली, सगळ्यांना पोळी सगळं खाऊन घेतलं. मांडा आलाय, मांडा आला, मांडा. मग मम्मीने काय झालं. रामाला सांभाळायचं खरंच अवघड होतं, पण त्या पोरीने लहान भावासारखं तिला खूप सांभाळलं. त्या पोरीचं कौतुक करावं लागेल. साडी दिली. किती मान देतात ते मला. एकदम असं एकदम इमोशनल वाटलं मला ते बघून की एवढा मानपान देतात. त्या महाराष्ट्रात परंपरा आहे ती. मानपान देऊन तुला रवाना कर, नाही तर पाठवणार नाही. मराठी माणसाचं फक्त ह्याच्यामध्ये तर जीवन आहे. दरेवर त्याची खूप आठवण येते. जिथे मी वाजाचा कार्यक्रम वगैरे करतो ना, प्रत्येक गोष्टीत माझी खूप काळजी घेतो. आईची बहिणीची माझी आणि माझ्या कामात माझी तलवार आहे. ते मालक आहे ना, ते कार्यक्रम करतात. अरे आपला रामाने मस्त आहे, वारी शूटिंग करतोय, वारी कार्यक्रम करतोय, काय टेन्शन नाही, येते करतोय. तू काय टेन्शन घेऊ नको, तू हे नको करू. त्याची मैत्रीण बी छान आहे, खूप छान आहे. त्याला रागवाचं बोलतात, त्या बी खूप छान. मला पहिले मला म्हणायचे तुम्हाराचा पोऱ्या रामाशी ओळखायचे. आता ते लोक म्हणतात रामाचा पप्पा. याच्यापेक्षा अजून अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट कुठत नाही. म्हणून जी मराठीला आपला मानाचा मुद्रा बिन मानपराने नमस्कार. बैठ के इथं बस. की कोणतरी आलंय, कोणतरी आलंय. या या. कसा आहे फोन, बरं आहे का?
पण माझ्या आत्या आल्या आल्या मी त्यांच्या गळ्यात पडलो गिरवलो. तुम्हाला खूप म्हणजे खूप खुशी झाली. कसेच पाहून तो बरं तुझ्यासाठी खायला आणलेले पुरणपोळी, चपाती, सोयाबीन. तिथे घेऊन जाते सोफ्यावर पाहून बस. सांग तिकडं. हॅलो काकू, मी गायत्री. मी आता पार्टनर आहे पवनची. येस, नवीन पार्टनर आहे. मस्त करतो एकदम. ऍक्टिंग बिक्टिंग छान केली, डान्स मस्त केला. तुम्ही आत्या का? हा, मी आत्या. आत्या कालच सांगत होता. टिकनोची काहीतरी अर्पशी थँक्यू. कानातले साखळी. अय्या, थँक्यू सो मच. बघते मी. वाव, किती छान आहे. मी आत्ताच आपण असं करूया का? ऐश्वर्या तुझी आधीची पार्टनर होती कानातली, तिला देऊया. गळ्यातलं मी घेते. एक गिफ्ट तिला, एक गिफ्ट मला. ए ऐश्वर्या, मी नेमकं हत्याला म्हणायचोच का दुसरं काही आणले का, तर लगेच काहीतरी ते म्हणे 2 आहे म्हणे. तुझी पहिली मेंटोर ऐश्वर्या आहे म्हणे. ऐश्वर्याला एक दे, मी एक घेते. म्हटलं तेवढं तरी देवाच्या कृपेने चांगलं झालं म्हणलं बा. घे तू कानातले घाल, मी गळ्यातलं घाल. अरे नाही, it's okay. नाही, नाही, घे, घे, दोन घे. आहे. तू एवढं 3 आठवडे शिकवलं त्याला. घे. थँक्यू सो मच. तू शिकवला ना, तू नाही शिकवला असं नाही ना. तू पण शिकवलं ना. धन्यवाद. थँक्यू. ने बघ. किती किती सुंदर आहे. हे पण बघ. मस्त. कानातले बघितले म्हणजे अशा आवडते. थँक्यू. मला खूप आवडले, खूप सुंदर आहे. ए कोणीतरी आलंय. मम्मी मम्मी माझी मम्मी. दीपकची आई आहे. आई शपथ मम्मी दिसली. मम्मी इकडे तिकडे बघायला लागली. मी मम्मीला मागणंच ओळखलं. आई ग म्हटलं मम्मी आली. ते काठी हायचं फेकलं खाली. एवढं जोरात पळत गेलो मी. आई माऊलीची माया, अनमोल माया. ए आई भासे ठाई ठाई. ए आई तू भासे ठाई ठाई. 1.5 महिन्यात झाल्यानंतर मम्मीत दिसलं की जसं प्रत्येक मुलग्यासारखं. आई म्हणजे एक स्वर्गच. कडक लक्ष्मीचं नावानं चांगलं. तिथली मायकाचं नावानं चांगलं. दुर्गा माताची नावानं चांगलं. हे बंगला डोळा उचलून बघितला तर माझा डोळा खाली पडेल का असं वाटायला लागला मला. एवढं मोठं बंगल्यात कसं राहिलं असेल कसं. आणि आम्हाला साधा झोपायला आतरून मिळत नाही. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार बाळा. नको पाया पडूच नको बाळा. नको बाळा पाया पडूच नको. दीपकची मम्मी आल्या आणि मग पहिली गोष्ट तर त्या सगळ्यांची पप्पी घ्यायला लागल्या. खूप नवीन होतं ते. आणि आल्या आल्या त्यांनी सगळ्यांना खूप प्रेम दाखवलं. ऊन सावली सुखाची, ममतेची छाया तुला आठवत मनी साठ. आता तुला एक गिफ्ट आणलंय. तुला मी गिफ्ट देणार आता. मला गिफ्ट. हा, मी गावात 2 दिवस मागून आणलंय गिफ्ट तुला. 2 दिवस फिरायला गेलो. ते 1-1 रुपये गोळा करून मी 500 रुपयाचं तुला साडी घेऊन आले. नको ग बस बाळ, रडू नकोस. पोटासाठी तरी रोज हिंडते पाऊल. रडू नकोस बाळा. माझा पोरग्याला एवढं बघतस पुढे नेतच म्हणजे तुला तुझ्यासाठी मी काय तर करायला पाहिजे. माझी मुलगी असताना मी केलंच असतं की. कान घेते क्षण क्षण पिलांची चावूल. झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही. या साडीची किंमत एवढं नाही. तुम्हाला फार किमतीचं नेसायचं आहे कारण का माझ्याकडे एवढं नाही. आई आई
मान्य कर तेवढा. गप बाळा, रडू नकोस गप सोनं. तुम्ही आणलंच हे माझ्यासाठी खूप आहे. तुम्हाला खरंच काय आणायची गरज नव्हती. 500 रुपयासाठी त्यांना 2 दिवस उन्हात फिरावं लागलं. मला फर्स्ट टाइम 500 रुपयाची किंमत किती असते ही कळली. मला असं वाटतं की फुल लाईफ मी ही 500 रुपयाची साडी कधीच नाही विसरणार. माझ्या मुलग्याला पण शिकवायला आला असा, चांगला करायला आला असा. माझं नशीब आहे की दीपक मला पार्टनर मिळाला या शो मध्ये. म्हणजे आमचा देवानच तुझ्यासाठी आणून दिलाय. आत्र्या बॅग आली आहे तुझी, जा. आलेला नाही कोणी आला बॅग घेऊन येत असा तेवढी. हिच्यानं उठवलं, म्हणला अरे तुझी बॅग आली या. तिथंच माझं जरा डोस झालं व्हायचं. बॅग ते म्हणला मग बॅग आली. आता कोण नाही आलं वाटतं आपलं. पत्र लिहिलेलं तेव्हा असं वाटलं की काहीतरी काम असेल घरी तिला. बाबा त्यांना बी मला पत्र पाठवलंय. गप रे, रडू नकोस मला. गप. काय नको रडू नकोस, ग बस. नाही रे, काहीतरी झालं असेल. ग बस. मी आहे की हाय ग बस. येतात सगळे तुझं भाऊ बंदच आहेत ना वरे. सोन्या तुझी खूप आठवण येते रे. तू खूप छान खेळतोयस. गावातली पोरं पण खूप तुझी आठवण काढतात. बस तू आमचं नाही तर सातारा जिल्ह्याचं नाव रोशन केलंस. तुझ्या शाळेतील खेळ खूप आवडला. तू पहिल्यांदा त्या ताईची माफी मागितलीस. बाळा असाच खेळत राहा. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. तुझी मम्मी. मला वाटलं की बाबा आमची भांडणं झालेली फिरणं निघताना, म्हणजे गावाकडं होतं तेव्हा मी. त्याच्यावरूनच अजून काही सिरियस राहिले असेल काय असं वाटत होतं. जाऊ दे म्हणलं, आता काय नाही आली तर नाही आली. अथर्व एकदा बॅग तर बघ, तुला काहीतरी दिलं असेल, तुला बरं वाटेल थोडं. ते बॅगेतलं काय? चल बघूया काय दिलंय घरचे. ओ माय गॉड, चप्पल आणि काय आलंय? शंकरपाळ्या. हे मला असं वाटतं की 23-14 आहे. सोन्या, आलाय म्हणे. सोन्या, सोन्या, ए सोन्या. पुन्हा उमलून ये कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. मला असं झालं होतं कधी एकदा मी त्याला भेटीन, आणि तोही पळत आला आणि मला मिठी मारली. मी खूप रडला. नमस्कार. पवन गाईज, अथर्वची मम्मी आली आहे. कसं आहेस बाळा? हाय तुम्ही? मी पण बरी आहे. चांगली सगळी पोरं तुम्ही चांगली आहेत. रोज दिसता पोरांना तुम्ही आम्हाला. लई म्हणजे लई भारी वाटतंय. अरे कशी आहेस बाळा? मस्त. तुम्ही कशा? मी पण मस्त आहे. असं बस. बरं, मी तुझ्यासाठी खावा आणलाय, बघितलास का तू? हा, तिच्यासाठी गिफ्ट आणलंय, दिलंस का तिला? अरे वरती आहे का? आण ना. मग सगळ्यांना तुम्हाला खाऊ द्यायचं आहे. मी खाऊ करून आणलाय सगळ्यांनी. तुला आवडतेत ना मला? चप्पल घाल. येताना तुझी बाळ चप्पल तुटली होती ना? थांबून आले ना त्या गालाला लावायची ती माती आहे मैदानाची, ती त्याच्या कपाळाला लावायची. अरे तुम्ही सगळंच उचकटलं वाटतं. उचकटलं. तिला द्यायचं होतं ना. असं का रे? असू दे. बरोबर, असू दे. हे सगळ्यांनी घ्या ना, मी सगळ्यांसाठी आणलेत. आम्ही ठीकच काय तुझ्याकडं. थँक्यू. माझं पण गिफ्ट आलं. मम्मी किती गोड आहे. आणि हा
मला पप्पांवरून चिडवतो, धन्या धन्या म्हणतो सारखा. हे असं नाही ती बी म्हणायचं. मग किती तुझ्या नवऱ्याचं नाव सारखं राजा राजा म्हणती. हे असं काय तुम्ही काय खेळायला आलाय का भांडायला इथं? असं नाही करायचं. हा, भांडायचं नाही. मला बाकी काही नाही खेळायचं सांगायचं. तुम्ही चांगलं खेळताय, फक्त भांडण नाही करायची. सगळ्या संपवायच्या सगळ्यांनी बरं का. मला माहितीये आम्ही आता बाहेर पण जातो ना टास्क वगैरे करायला, तर लोक जेव्हा रोडवरती अथर्वला बघतात ना, ते येऊन असे असे अथर्व अरे भावा तू तर बैलगाडीचा करतो, अरे सेल्फी सेल्फी असं करतात माहितीये. घर किती मोठे जाऊ कसं इकडून रस्ता आहे तर इकडून चुकल, इकडून रस्ता तर इकडून चुकल. पप्पा पप्पा बोल बोल की पप्पा. या मुलीचा आवाज आला, पा करून आवाज आला. मी कुठंच बघितलं, डायरेक्ट बाहेर आलो. बुलबुल आज ते पप्पा ते तसं बाबा तुझा काळजीने जपेल तुला, गोजिरे से सारे सुख देईल तुला. बाबा तुझा काळजीने जपेल तुला. माझ्या मुलीकडे बघितलं तर मला असं मी सगळं विसरून गेलो काय ते. फक्त तीच माझ्या जवळपास असं मला वाटत होतं. बघितलं तर मग खूप डोळ्यात पाणी आलं. अचानक त्याला म्हणजे 1.5 महिना झालं बघितलं नव्हतं, ते डोळ्यात पाणी आलं. पप्पा कुठे? पप्पाची बाळ घरची बाळ. चल इतक्या दिवसात मी गळ्यामध्ये मिठी मारली तर मला खूप चांगलं वाटलं. नमस्ते. हे गायत्री ताई दे गायत्री ताई. नमस्ते. हॅलो, कशा आहे? खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. सगळ्यांकडे येते, सगळ्यांकडे जातीये. पप्पा लय कलाकार रे. पप्पा काय कॅमेरा थँक्यू. इटली 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 इटली. कसं कळलं? क्रिश कुठे? लेफ्टला लेफ्टला लेफ्ट काय कळलं? आई आली कदाचित मी लढलोय असतो, पण आय नो जर का मी लढलो असतो त्या क्षणी तर माहित नाही माय किती लढली असती ना, मी मायला सांभाळू शकलो असतो नसतो शकलो मला माहित नाही. पण मी म्हटलं आई लढू नको. नाही नाही नाही
हसी खुशी नाही यायचं. तेच म्हणतो. हे बस हे बाय हे माझी मेंटर. अरे अरे नाही असं नाही करू. हे प्रणाली ताई. हा दीपक भाई. बसा बसा बसा. कसा वाटतोय शो? छान बघताय का आम्हाला? क्रिश खूपच छान परफॉर्म करतोय. तुम्ही पण छान थँक्यू. जिंकला पण येतो टास्क. खूप छान खेळतोय तो. एंटरटेनिंग आहे खूप. विनोदी आहे. विजो विजो यायचं कुठं? अचानकपणे तो आला तो फुसफुस आला, नाक फुसफुसत तसा. मला वेळ थांबवणं झाले. आमच्या विरोधात पाहून आलो. इतके दिवस गाठ पडली नाही, पण इथं आल्याबरोबर ते भेटल्यावर मिठी घातल्या तेवढ्या राहिलेल्या 1.5 महिन्याची कसर एका रट्ट्यात घडून आली. मला वाटलं लगेच विसरून गेला म्हटलं आता सगळी येते मला वाली आहे का नाही कोण काय. आलो की मुलगी ते घेऊन नको नाही. मी गायत्री. मला वाटतं कामाच्या लोढात नाही येणार नाही. सगळी येऊन जाते ते. सकाळपासून म्हणतोय की मला पप्पा आले पाहिजेत, पप्पा आले पाहिजेत. जोडी बघतोय हे पार्टनरला कोल्हापुरी चप्पल आणलेला आहे. ते पार्टनरला देऊन टाकायचं. अनुश्री अय अनुश्री चप्पल आणली तुला. ये इकडे कोल्हापुरी चप्पल आणल्या तुला. ये इकडे मान होता. मस्त मस्त बरोबर बापात बसणार आहे. छान छान यार भारी. ओके ओके कसले सुंदर आहे. डिजी टपाल आलय. आज मुंबई मॅन्शनमध्ये गावरान रोजला भेटायला त्यांचे नातेवाईक आले. घरच्या माणसांशी बोलताना त्यांचं मन भरून आलं. मनमोकळ्या गप्पा झाल्या. पण आता सिटी सुंदरीज गावरान ब्रोजच्या पालकांशी आणि गावरान ब्रोजचे पालक सिटी सुंदरीज जवळ मनमोकळं करतील. काही रुसवे फुगवे तक्रारी असतील तर तेही सांगतील. आणि त्यांना बोलतं करण्याचं काम आज गायत्री करेल. म्हणजेच आज गायत्री होस्टचं काम करेल. ओके. डिजी टपाल वाचताना माझ्यावरच बॉम्ब पडला. मला झालं अरे बापरे आता कसं म्हणजे काहीच तयारी नाही. 2 वाक्य लिहायला पण वेळ नाही असं सांगितलं होतं की लगेच करायचं. राम राम कसं काय मंडळी? मजा येते का सगळ्यांना? एस्पेशली जे सगळ्यांचे घरचे आले तिकडे मला त्यांच्याकडून ऐकायचंय की तुम्हाला कसं वाटलंय आज मुंबई मॅन्शन मध्ये येऊन, आमच्या घरी येऊन कसं वाटलंय. आपल्याला आता गप्पा मारायच्या आहेत एकमेकांशी. मी सुरू केलं. पहिले दीपक प्रणालीची जोडी होती. काकी सगळ्यात पहिल्यांदा तर आम्हाला सगळ्यांना तुमचं नाव सांगा. माझं नाव बाळाबाई भीमा कोळे आहे. सगळ्यांनी नमस्कार. नमस्कार. दीपक तुला तुझ्या आईला काही सांगायचंय? तर सगळ्यात पहिलं त्यांना थँक्यू म्हणतो. आणि जे मी आयुष्यात माझ्या लाईफमध्येच कधी बघायला नव्हतं त्या गोष्टी बघायला पण मिळाल्या मला. ते फक्त माझ्या आईमुळेच. दीपक जसं म्हणतोय की मला एक नवीन जग बघायला मिळालं, तसंच मलाही एक नवीन जग बघायला मिळालं दीपक थ्रू. की असंही लोक म्हणजे जगतायत किंवा म्हणजे 200-300 रुपये पण खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आई मी तुम्हाला थँक्यू बोलते की दीपक सारखा मुलगा तुम्ही या शोला पण दिला आणि मला ॲज पार्टनर दिला. मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचंय की दीपकला राग खूप आहे आणि त्याला मी 5 आठवडे झालं ती सांगत आली आहे त्याला, पण तो काय ऐकणं झालाय. आणि प्रत्येक गोष्टीत थांब एक मिनिट. आणि प्रत्येक गोष्टीत त्याचं असं असतं की मला लय राग येतो किंवा माझ्या डोक्यात गेला, माझी सनकली वगैरे. तू पण हितनं पुढं ते काय सांगाल ते ऐकत मी त्याच्यावर रागवतच नाही गो माझी आई. मग ती काय खोटं बोलतेय काय? नाही रागवलं मी. रागवायचं नाही. जास्त आवाज करून बोलायचं नाही. प्रत्येक गोष्टीचा तुला राग काय येतो मी हे बोल. कमी आवाज करायचा जर काय शांतपणानं बोलायचं. या
सॉरी माझं चुकलं. मी टास्क जिंकवू ना जिंकू मन समाधान झालं की मम्मी माझ्यासाठी काय तर बोलली. एवढं कधीच बोलत नाही, माझ्यासमोर पण बोलत नाही. दीपक, आईला कुठलं गाणं डेडिकेट करशील? थोडंसं येते मला, जास्त हा, येते. तुला येईल तेवढं. तू कितनी बोली है, तू कितनी अच्छी है मेरी मम्मा 2 गाणी मिक्स. काकू, थँक्यू आमच्याशी आज इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल. आणि पाया पडू दे मला तुमचा. सगळ्यात भारी वाटलं की मम्मी आज माझ्यावर टीव्हीवर दिसणार. मम्मी एवढं कधीच खुलली नव्हती, तेवढी आज खुलली. काकी, आता कसं वाटतंय? सिटीत गाव असते. मग कसं वाटलं अथर्वला एवढ्या दिवसांनी भेटून? जाताना भेटला नव्हता, आल्यानंतर चांगला कडकडून भेटला. तर अथर्व आणि अनुश्रीची तुम्ही भांडणं बघितली असतील हो टीव्हीवरती. बघितले. मला बघताना भीती वाटत होती. अक्षरशः तो रडलेला टास्क तर मी बघितलाच नाही. कसं अथर्व पण तापट आहे, ती पण रागीट आहे, जास्त काय होऊ नये अशी मला भीती वाटत होती. आणि मग परत जेव्हा ते एकत्र आले स्टेजवरती तेव्हा कसं वाटलं तुम्हाला? त्यावेळी मी रडले, ते दोघं एकत्र आले त्यावेळी. आजपर्यंत तो कुणाला सॉरी बोलला नाही, तिला सॉरी बोलला तो. पण तो जेवढा म्हणजे असा कठीण आहे तेवढा मऊ सुद्धा आहे. तर मला एवढं सांगायचंय की आजपर्यंत मी त्याला भरपूर मारलं. पण मी त्या चांगल्यासाठी त्याला मारलं. मारलंच म्हणून आज इतक्या वय. जे काही त्यांनी सगळे कष्ट घेतलेत आतापर्यंत ते सगळे आता फळाला आल्यासारखे वाटतात का? हो वाटत. मला एवढं सांगायचंय की कुणीही भांडू नका, सगळी तुमची आता फॅमिलीच आहे असं सांगायचं. ओके. अगं तुझ्याच पोरग्याला भांडणाचा लय किड आहे, बाकी नाही कुणाला लय. तुला पण सांगते की मग तू पण त्यातच आलास. कसं वाटलं मुंबईत येऊन? ते छान वाटलं. ते सुभाष दादांबद्दल तुम्हाला? मला अभिमान वाटतं. त्यांना काही प्रोत्साहन द्यायचंय का? आपलं भविष्याचं हे कल्याण झालं पाहिजे, आपल्या मुलीचं पण कल्याण झालं पाहिजे ना. असं भटकन तो फिरून सनी लय कंटाळा आला आम्हाला. घर बांधायला पाहिजे. कोण नाही ना आला तुम्हाला तर नाही घेणार घरात. ते ऐकून माझ्या अंगामध्ये पावर आली आणि मला त्यांनी एक सपोर्ट दिल्यासारखं झालं, एक एनर्जी. कारण की मी पुढे अजून चांगलं हिमतीन लढलो पाहिजे. आता तुमच्या बायकोबद्दल सांगा मला एकाच शब्दात. आई नो लय चिडकी म्हणजे चिडकी म्हणजे एवढं काय झालं का नाही, लगेच रुसून बसणार, फुगून बसणार. आणि तो पार्टनर झाले तेव्हा कसं वाटलं? छान वाटलं. ते पटकन बोलायची त्याला सवय आहे, पण आता कसं काय पटवून घेतो का नाही हे मला टेन्शन होतं. पण आहेत, पण सांभाळून घेतात, चांगलं छान शिकवतात ज्योती मॅडम. तुम्ही सांगा तुमचे काय कंप्लेंट आहेत एकमेकांबद्दल ते सांगा आईंना. छान खेळतोय, एकदम पुकी आहे आमचा पहिलवान. असं काय रागीट वगैरे नाहीये, एकदम बोलून गार करत नाही, डोळ्यानं गार करत. इशारे. ऋषिकेश, तुला आज आईला काही सांगायचं असेल तर काय सांगशील? नाही आजपत्र मी तुला लय ताप दिलाय, काय मोडून आलोय कुठं, त्यासाठी मला पहिला माफ कर. ते काय शेवटी योगायोग असते. ते किती जरी ताप झाला तर मुलग्याला कोण कुठली आई असं की म्हणत नाही की ताप झालाय. आम्हाला त्याचं काही वाटत नाही. तू काय वाईट वाटून बोल. अर्जुनसाठी एक शब्द. चांगला आहे बा. चांगला आहे. ओके. अजून काय? मोर जावा बा त्यानं, त्याच्या पायावर उभं राहावा. बरोबर. आणि तो करणार आहेस ना तू हे इकडे आई म्हणते तसं? विचार करून येले मी त्यांच्यासाठी करायला. तर म्हणजे आता त्याने जन्म दिला नसता तर मी एवढी मोठी दुनिया पाहिलीच नसती. इथपर्यंत बी आलो नसतो मी. आता काढत एवढे दिवस कसे ते त्यांच्यासाठी. छान बोललास अर्जुन. पप्पांना क्लोज आहेस का तू?
कारण माझा स्वभाव एकच आहे. पप्पा माझे किंग आहेत. किंग मेकरनी एका वाघाला जन्म दिलाय. ते इथं आल्यावरती कळालं की मी इथपर्यंत किंग आल्यात वाघाला भेटायला. काका तुम्हाला काही शेवटचा संदेश द्यायचा आहे त्यांना? मी पहिलेच सांगितलं ना, एखाद्या माणसावर विश्वास ठेवू एखाद्या सापावर विश्वास ठेवू. विजय पप्पांना काय सांगशील? विश्वास ठेवत राहा. काय करतोय बघा नुसतं. चालते. मला सांगा ह्या जोडीबद्दल तुम्हाला काही रुसवा फुगवा आहे? दोघी Cute आहेत ना? मस्त क्यूट आहेत आणि छान आहेत आणि त्यांनी असंच खेळत राहावा. तुम्ही दोघंही गाणं गाता ना? हा मग आम्ही गोंधळी गोंधळी अरे आंब्याचे गोंधळी आमचा घालावा गोंधळ. बोल भवानी की जय. येळकोट येळकोट. जय मंगला. काय करून दाखवशील क्रिश आई समोर? तू ते विकलं होतंस ते करून दाखवशील का तुझं फेमस? किती पे फिरवा हा फूल खूप स्ट्रॉंग आहे. हा मोडत नाही. तर तुम्ही हा फूल घेऊ शकता का? आई घेणार